सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। तर दुर्गा अष्टमीला आपल्याला एक फळ हे देवी समोर कापायचं आहे। तर ते कोणतं फळ ते आज आपण पाहणार आहोत। तर काय बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडलेला असतो की आम्ही कन्यापूजन कधी करायचं। तर कन्यापूजन हे काही ठिकाणी अष्टमीला सप्तमीला कन्यापूजन करतात। तर गुरुवारी दुपारी नंतर अष्टमी लागते, त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालेल। 12 नंतर अष्टमी लागते। तर आता अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेत आणि नवमी आणि दसरा पण एकाच दिवशी आले आहेत। त्यामुळे तुम्ही नवमीला पण कन्यापूजन केलं तरीही चालेल। काही ठिकाणी फुलोरा बांधतात, फुलोरा हे अष्टमी नवमीला बांधतात। तर तुम्ही फुलोरा हा शुक्रवारी बांधला तरीही चालेल, कारण अष्टमी नवमी एकाच दिवशी आलेले आहे। त्यामुळे 12च्या नंतर ही नवमी चालू होते। तुम्ही शुक्रवारी फुलोरा बांधला तरीही चालेल, तुम्ही शुक्रवारी कन्यापूजन केलं तरीही चालेल, किंवा गुरुवारी संध्याकाळी तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालेल। त्यामुळं हे तुमच्या मनात प्रश्न आहेत ते आता नक्की सुटले असतील। तर आता आपण पाहणार आहोत दुर्गा अष्टमीला कोणतं फळ कापतात। तर नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे। अष्टमी आणि नवमी दिवशी आपल्याला हवन केलं तरीही चालेल। हवन आपण शुक्रवारी करायचं आहे अष्टमी नवमीला। तर हवनाला पण ह्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे। तर अष्टमी आणि नवमीला आपण काय सेवा करायच्या आहेत ते आपण पाहूया। तर अष्टमी आणि नवमी हे नवरात्रीचं प्राण आहे। त्यामुळे तुम्हाला जर मागच्या 7 दिवसात काही सेवा करता आल्या नाहीत तर तुम्ही अष्टमी आणि नवमीला त्या सेवा केल्या तर त्या सेवासुद्धा तुम्हाला नक्कीच फल देतील, कारण अष्टमी आणि नवमीला केलेल्या सेवा नक्कीच फलदायी ठरणार आहेत। त्यामुळे ज्या काही मी आज तुम्हाला सेवा सांगणार आहेत ते तुम्ही अष्टमी आणि नवमी या दिवशी करा। तुम्हाला जर 7 दिवस काही प्रॉब्लेम आला असेल किंवा सुतक असेल, मासिक धर्म असेल, सोयर झाला असेल तर त्यावेळेस तुम्ही 7 दिवस जर सेवा केल्या नसतील तर ह्या अष्टमी आणि नवमीला तुम्ही त्या सेवा कंप्लीट करा। त्यामुळे तुम्हाला त्या 7 दिवसाचं फळ पण तुम्हाला ह्या अष्टमी आणि नवमीच्या सेवा केल्याने नक्कीच मिळेल। अष्टमीला आपल्याला आई भगवतीला आपल्याकडून तांबूल अर्पण करायचा। तांबूल कसा बनवायचा हे तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईनच। तसेच तुम्ही आई भगवतीला या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवला तरीही हरकत नाही। तर आई भगवतीने अष्टमीलाही महिषासुराचा वध केला होता, हे सर्वांना माहीतच आहे। महिषासुराचा आई भगवतीने वध केल्यामुळं अष्टमीला देवीला मांसाचा नैवेद्य दाखवतात, हे माहीत आहे, कारण तो मांसाचा नैवेद्य हा महिषासुर राक्षसासाठी ठेवलेला असतो। त्याचबरोबर अष्टमीला आपल्या शरीरातील जी काही निगेटिव्हिटी असेल, कारण प्रत्येक माणसाच्या मनात हे राक्षसी गुण हे असतात, कुणाच्याही मनात असू द्या, प्रत्येक मानवी शरीरात राक्षसी गुण असतात। त्यामुळं आपल्या राक्षसी गुणाचा नाश करण्यासाठी आपल्याला आई भगवतीसमोर एक फळ कापायचं आहे। कारण बघा ना, प्रत्येकाला कुणाचंही चांगलं देखवत नाही। आपल्यासमोर तोंडावर चांगले बोलणारी माणसं मागं पाठ फिरवले की वाईट बोलतात। म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जी नकारात्मक असते, जे दुसऱ्याबद्दल वाईट असतं त्यालाच आपण तामसी गुण म्हणजे राक्षसी गुण असंही म्हणतात। तर हे राक्षसी गुण आपल्याला घालवण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात। राक्षसी गुणांचा नाश करण्यासाठी आपल्याला एक फळ देवीसमोर कापायचं आहे, कारण देवीसमोर बली देण्याची प्रथा आहे किंवा मांसाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे। परंतु आपल्याला असं करायचं नाही। आपल्याला त्या बलीऐवजी आपल्याला एक फळ आपल्याला इथं देवीसमोर कापायचं आहे। तर ते फळ म्हणजे कोहळा। हे कोहळा तुम्हाला माहीत आहे, कोहळा हे आपण दरवाजाच्या पुढं आमुष्याला बांधतो, जेणेकरून वाईट नजर त्याच्यावर पडली तर कोहळा हा फुटतो, म्हणून आपण त्याच्यासाठी कोहळ्याचा वापर करत असतो। तर आपल्याला हा कोहळा अष्टमीला आपल्याला देवीसमोर हा कापून घ्यायचा आहे। कोहळा आपल्याला हा घरी आणायचा आहे। कोहळा घरी कापायच्या अगोदर काय करायचं, तुम्ही जर घट बसवला असेल किंवा बसवला जरी नसेल तरी कोहळा आपल्याला घरी बाजारातून घरी घेऊन यायचा आहे। स्वच्छ धुवायचा आहे। स्वच्छ धुवल्यानंतर त्याला छान असं पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला आई भगवतीसमोर कोहळा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे। कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। नंतर धूप दीप अक्षदा फुलं अर्पण आपल्याला कोहळ्या करायची आणि कोहळा आई भगवतीसमोर आपल्याला ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर काय म्हणायचं, तू जसा महिषासुराचा वध केला तसंच आमच्या घरात जे काही बाधा असेल, आमच्या घरात जी काही निगेटिव्हिटी असेल, आमच्या घरातले जे वातावरण अस्वच्छ असेल
त्या सर्वांचा तू नाश कर. आमच्या मनातील, आमच्या शरीरातील जे काही वाईट शक्ती आहे, आमच्या शरीरात जे काही वाईट प्रवृत्ती आहे, जी राक्षस वृत्ती आहे, त्या राक्षस वृत्तीचा नाश कर असं आपल्याला आई भगवतीला गारानं गायचं आहे. आणि तो कोहळा आपल्याला तिथं आई भगवतीला बळी द्यायचा आहे. काही ठिकाणी मंदिरात नेऊन पण कोहळा कापतात. तुमच्या इथं जर मंदिरात नेऊन कोहळा कापून देत असतील तर तुम्ही मंदिरात जाऊन पण कोहळा घेऊन जा. मंदिरात गेल्यानंतर कोहळ्याला तुम्ही चाकूने असं कट करा आणि आई भगवतीला अशी प्रार्थना करा की आमच्या घरातील ज्या काही माणसाच्या आतमध्ये जी राक्षसी प्रवृत्तीचं गुण असतात त्याचा नाश कर, त्याचा तू बळी घे असं म्हणून आपल्याला कोहळ्याला चाकूने असा कट मारायचा आहे. आणि कोहळा आपल्याला तिथंच मंदिरात त्या हवनापाशी ठेवून घ्यायचं आहे. बघा, अष्टमीला आणि नवमीला मंदिरात हवन करतात त्यावेळेस कोहळा कापला जातो. तर कोहळा का कापला जातो तर तोच राक्षसी प्रवृत्तीला बळी देण्याचा प्रकार म्हणून तिथं हा कोहळा कापला जातो. त्यामागची ही परंपरा आहे. तुमच्या जर मंदिरात तिथं नेऊन कापायला परवानगी असेल तर तुम्ही ते तिथं नेऊन कापू शकता. आणि जर तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही असं आपल्या आई भगवतीसमोर घरी करा आणि तो कोहळा नंतर आपल्याला कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि हा कोहळा कचऱ्यात टाकायच्या अगोदर म्हणजे निर्माल्यात टाकायच्या अगोदर तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कोहळा हा दुसऱ्यांनी ओलांडला जाऊ नये. कारण आपल्यावरील संकट दूर करण्यासाठी आपण दुसऱ्याला त्रास देणं कितपत योग्य. त्यामुळे तुम्ही हा कोहळा व्यवस्थित असा निर्माल्यात टाकून द्या. तुम्ही हा कोहळा दारात किंवा इतरत्र किंवा कोणी ओलांडणार नाही झाडाखाली अशा ठिकाणी टाकू नका. त्याने काय होईल, दुसऱ्याला त्रास होईल, दुसऱ्याला ती बाधा जाईल आणि त्याला त्रास झाला तर तुम्ही तुमच्या जे काही सेवा केल्यात त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं तुम्ही कुठलेही असं उतारे करताना किंवा सेवा करताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. आता तुम्हाला समजलंच असेल, दुर्गा अष्टमीला आपल्याला कोहळा हे एक फळ आपल्याला देवीसमोर कापायचं आहे. आणि ते का कापायचं आहे तर ते राक्षसाला बली देण्याची प्रथा होते म्हणून महिषासुरांचा वधा केला, त्यामुळं महिषासुराला बळी देण्यासाठी हा कोहळा कापला जातो. हे आता सर्वांना माहीतच झाले. तर कोहळा कापल्यानंतर काय करायचं, काय उपाय करायचे ते पण सांगितलं आहे. तर हे फक्त आपण दुर्गा अष्टमीलाच करू शकतो, बाकी इतर कोणत्याही वेळेस हा उपाय करता येत नाही. त्यामुळे शुक्रवारी तुम्हाला हा दुर्गा अष्टमीला उपाय करायचा आहे आणि हा उपाय फक्त दुर्गा अष्टमीलाच करता येतो. त्यामुळे तुम्ही हा उपाय करा. जमत असेल तर करा, मंदिरात जमत असेल तरी करा, नसेल जमत तर घरी करा आणि तो कोहळा निर्माल्यात टाकून द्या. त्यामुळे इतरांनाही बाधा होणार नाही. अशा प्रकारे सेवा करा आणि आई भगवतीचा आशीर्वाद घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.